इब्री लोकासपत्र पहिला अध्याय 7 वचन जे समोरच तुमच्या आहे मस्त. आणि देवदूतांविषयी तो म्हणतो, तो आपले देवदूत वायू आणि आपले सेवक अग्निज्वाला असे करतो. आमेन. परमेश्वर त्याच्या लोकांना अग्निज्वाला बनवणारा परमेश्वर आहे. हालेलुया. परमेश्वराची ओळखच ही आहे. अनुवाद 4 अध्याय 24 वचनामध्ये त्याची काय ओळख आहे पहा. कारण तुझा देव परमेश्वर हा भस्म करणारा अग्नी आहे, तो ईर्ष्यावान देव आहे. आमेन. आमचा देव कोणता अग्नी आहे? सगळ्यांनी म्हणा, माझा परमेश्वर हा भस्म करणारा अग्नी आहे. अग्नी अग्नी काय आहे? सगळ्यात पहिली गोष्ट, जिथं आग आहे तिथं प्रकाश आहे. किती लोक आमेन म्हणतील? समजून घ्या, अग्नी आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, जिथं आग आहे तिथं प्रकाश आहे. दुसरी गोष्ट, जिथं आग आहे, थंडीमध्ये आपण काय करतो? थंडीत काय करतो आपण? बर, अग्नीच्या द्वारे आपल्याला ऊब मिळते. एक तर उजेड तर मिळणार, ऊब मिळणार. म्हणजे थोडक्यात जे गारठून गेलेत त्यांना गरम करण्याचं सामर्थ्य अग्नीमध्ये. बर, अग्नी भस्म करून टाकतो. कशाची पण राख करू शकतो. केर कचरा काय असेल, बोलवलं पास्टरने, आलो ऑफ कॉन्फरन्सला, मनात, डोक्यात, विचारात, खिशात असू शकतो, पण ते सगळं भस्म करण्याचं सामर्थ्य अग्नीमध्ये. अग्नी भस्म करते. एक तर प्रकाश देते, ऊब देते, भस्म करते. आणि अग्नीचं एक खासियत आहे, थांबत नाही. तुम्ही किती ओरडला, थांब थांब, थांबत नाही. आमेन म्हणाल का? जी आग प्रभू येशूने लावली आहे ती विझवण्याची ताकद या जगात कोणामध्ये नाही. जगातला पण अग्नी जो आहे, मागे ऑस्ट्रेलियामध्ये आग लागली होती जंगलाला, विझतच नव्हती. लोकांनी प्रार्थना केली, हे परमेश्वर अग्नी थांबव. आता देव काय फायर ब्रिगेडच्या गाड्या घेऊन येईल का? देवाने डायरेक्ट पाऊस पाठवला. किती लोक आमेन म्हणतील? असं काम आहे, त्याचे काम करायची पद्धत निराळी आहे. तुमची प्रार्थना ऐकली जाईल, पण असं म्हणायचं नाही असंच कर, तुला जसं करायचं ते कर, पण माझं हे काम होऊ दे. हालेलुया. आग थांबत नाही, ती वाढत जाते, ती पेटत जाते. जिथं नाही तिथपर्यंत ती पोहोचण्याचा प्रयत्न करते. हे अग्नीची एक खासियत आहे, वैशिष्ट्य आहे. अग्नी शुद्ध करणारी. अग्नी काय करते? नुसतं भस्मच करत नाही, शुद्ध पण करते. मी तुला दुःख रूपी भट्टीमध्ये गाळले आहे. रुपे गाळतात, सोनं चांदी स्वच्छ करायचंय, सोन्यामध्ये पण कचरा असतो. पण तो कचरा जाळण्यासाठी कशाचा उपयोग करायचा? अग्नीने शुद्धता येते. अग्नीच्या द्वारे अशुद्ध गोष्टी शुद्ध होतात. डायरेक्ट सोनं तुम्ही दाखवलं सोनाराला, अशुद्ध आहे, त्याला अग्नीत टाकून शुद्ध करावं लागेल. अग्नी अशुद्ध गोष्टींना शुद्ध करते. काही काही लोक लई कठीण स्वभावाचे असतात. झुकेगा नाही म्हणतात, पण बायको पुढे गेले की गंमत केली मी, पण बऱ्याचदा कठीण जे मन आहे, लोखंडासारखं, लोखंडाला पण शेप द्यायचा असला तर अग्नीत ताकद आहे. त्या कठीण लोखंडाला अग्नी शेप देऊ शकते. कुठल्याही कठीण गोष्टीला योग्य आकार देण्याचं काम अग्नी करते. अग्नी कोणाला पण मेल्ट करू शकते, योग्य आकार देऊ शकते. गीतरत्नाचं पुस्तक कुणी लिहिलं? शलमोन राजा. किती बायका होत्या? प्रेमाची चांगली माहिती होती त्याला, त्याने लिहिलंय
आणि त्याच्या पवित्र त्या सुंदर वचनामध्ये 8व्या अध्यायाच्या 7व्या वचनात प्रेम ज्वालेविषयी सांगितलंय. असले प्रेम महाजलांच्यानेही विझवणार नाही, महापुरांनाही ते बुडवून टाकता येणार नाही. मनुष्याने प्रेमासाठी आपल्या घरची सगळी संपत्ती दिली तरी ती त्यापुढे तुच्छ होय. प्रेम विझणार नाही म्हणजे अग्नीला एक प्रेमाची उपमा दिलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रकाश मिळतो, ऊब मिळते, अग्नी भस्म करते, अग्नी थांबत नाही, अग्नी शुद्ध करते, कठीण गोष्टींना आकार देते. प्रेमाला अग्नीची उपमा आहे. आता अग्नीबद्दल अनेक गोष्टी आपण पाहिल्या. हे जे मी सगळं बोललो ते कुठल्या अग्नीबद्दल? ही जगातली अग्नी. पण ह्या अग्नीपेक्षा एक वरचढ अग्नी आहे आणि तो अग्नी परमेश्वराचा अग्नी आहे. हालेलुया. आणि तो जो अग्नी आहे परमेश्वर, तो भस्म करणारा अग्नी आहे. हालेलुया. परमेश्वर त्याची ओळख करून देताना तो मी अग्नी आहे म्हणत येतो. अग्नी. आणि अग्नी काय असतो, जगात आपल्याला जो अग्नी दिसतो त्याविषयीच्या काही गोष्टी आपण पाहिल्या. आणि परमेश्वर अग्नीसारखा आहे. आणि त्या परमेश्वराने तो अग्नी आहे हे बायबलमधून कसं आपल्याला अजून पक्क समजून घेता येईल? मोशेला देवाने दर्शन दिलं जळत्या झुडपातून. प्रभू आपल्याला आशीर्वादित करू. एकच वचन वाचू आपण, निर्गम 3 अध्याय 2 वचन. तेव्हा परमेश्वराच्या दूताने एका झुडपातून अग्निज्वालेत त्याला दर्शन दिले. त्याने दृष्टी लावली तर झुडूप अग्नीने जळत असून ते भस्म झाले नाही असे त्याला दिसले. आमीन. मोशेने हा अग्नी याआधी कधीच पाहिला नव्हता. ज्यावेळेस त्याच्याकडून एक खून झाला मिसरमध्ये, तिथून तो पळून गेला आणि 40 वर्ष सासरवाडीत राहिला. तो तिथं राहिला आणि रोज त्याचा नित्यक्रम असेल त्याप्रमाणे त्याची शेरडं मेंढरं तो सांभाळत होता. बस त्याचं हेच काम आहे. रोज मेंढरं घेऊन जायची, त्यांना चारा चारायचा, त्यांची काळजी घ्यायची आणि वेळ झाली की परत त्यांना घरी घेऊन यायचं. रोजचं त्याचं काम आहे. पण त्या रोजच्या कामात आज काहीतरी देवाने वेगळं घडवलंय. जी गोष्ट त्याने कधी पाहिली नव्हती आज त्याला ती पाहायला मिळाली. त्याने एक जळतं झुडूप पाहिलं आणि जसं त्याने ते जळतं झुडूप पाहिलं त्या झुडपातून आवाज वगैरे काय नाही आला. मोशे जरा इकडे येतोस का, मला तुझ्याशी बोलायचं, असं नाही. त्या अग्नीकडे आपोआप त्याची पावलं वळाली. किती लोक आमेन म्हणतील? जिथं आत्मा आहे ना देवाचा तिथं इन्व्हिटेशनची गरज पडत नाही. जिथं प्रभूचं सामर्थ्य आहे त्या ठिकाणी कोणाला बोलवण्याची गरज पडत नाही. मोशेची पावलं बरोबर त्या अग्नीकडे वळाली आणि मग तिथून परमेश्वर त्याच्याशी बोलायला सुरुवात करत आहे. देवाची वाणी त्याच्या कानी येत आहे. अग्नीद्वारे परमेश्वर मोशेशी बोलला. हालेलुया. कर्मेल डोंगरावरची कसोटी माहिती आहे तुम्हाला? आता नाव कर्मेल आहे, एलियाला कर्मेल, बाकीच्यांना कर्मेल का नाही याची काही गॅरंटी नाही आपल्याकडे. बाकीच्यांना थोडंसं इरिटेट झालं असेल, काहीतरी झालं असेल, कारण ते दिवसभर प्रार्थना करतायत त्यांच्या पद्धतीने. अग्नी येऊ दे, अग्नी येऊ दे. बाल बेल म्हणलं नाही येऊ शकत. एलियाला तिकडून हाकलं मग येतो मी. हालेलुया. जिथं अभिषिक्त उभे तिथं अंधारी सत्ता काम नाही करत प्रियांनो. बालचं काहीच चाललं नाही. बाल तुम्हारा बाल भी बाका नहीं कर सकता है. आप समझ रहे बात को? आणि एक टाइम आला की डायरेक्ट असा अग्नी उतरला एलियाच्या प्रार्थनेने, सगळं काही भस्म. आता ज्यावेळेस दानियेलाला दर्शन झालंय, वाचू आपण. अग्नीद्वारे बोलणारा आपला परमेश्वर आहे. आणि दानियल 7, 9 आणि 10 वचनात तो काय म्हणत आहे? मी पाहत असता आसने मांडण्यात आली आणि एक पुराण पुरुष आसनारूढ झाला. त्याचा पेहराव बर्फासारखा पांढरा होता. त्याच्या डोक्याचे केस स्वच्छ लोकरीसारखे होते. त्याच्या आसन प्रत्यक्ष अग्नी ज्वालामय होते व त्या आसनाची चक्रे धगधगीत अग्निरूप होती. त्याच्या समोरून अग्नी प्रवाह वाहत होते. नुसता अग्नीच दिसतोय. त्याचं आसन
अग्निज्वालेचं. त्या आसनाची चक्रे ती पण अग्नीची, आणि त्याच्या समोरून अग्निज्वालेचा प्रवाह वाहत आहे. हजारो लोक त्याची सेवा करीत होते, लाखो लोक त्याच्या समोर उभे होते. न्यायसभा भरली, वह्या उघडल्या गेल्या. आमेन. आणि पुढे तो दृष्टांत दिलेला आहे. परंतु एक गोष्ट, परमेश्वराची जी उपस्थिती दानिएलाने अनुभवली, त्याला फक्त अग्नी अग्नी आणि अग्नी दिसत होता. हालेलुया. मोशेला पण अग्नीमधून दर्शन, एलियाच्या प्रार्थनेने पण अग्नीच्या द्वारे देव बोललेला आहे. दानिएलाला दर्शन झालं, तोच अग्नी त्याच्या पुढे प्रकट करण्यात आला. आता येशू ख्रिस्ताच्या शिष्यांपैकी एका शिष्याला शेवटच्या काळाचे दर्शन दिलंय देवाने. इसवी सन 95 साली, आता जसं 2025 चाललंय, फक्त 95 साल होतं, 95. त्या काळामध्ये सुवार्तेमुळे योहानाला तडीपार केलं होतं आणि एका बेटावर त्याला हाकलून दिलं होतं. आणि त्या बेटाचं नाव होतं पात्म नावाचं बेट होतं. हे पात्म नावाचं जे बेट आहे ना, खडकाळ बेट आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की ह्या बेटावरचं वातावरण कधी बदलतं आणि तिथं लोक नाही राहत, अशी जागा. का? कारण कधी काय होईल सांगता येत नाही. त्या बेटावर कधी संकट येईल, काय घडेल काही सांगता येत नाही. मग ज्यांना तडीपार करायचं त्यांना सोडून द्यायला चांगली जागा आहे. एखादा गुन्हेगार असेल, त्याने गुन्हा केल्याच्या नंतर त्याला जेलमध्ये पाठवतात. मग जेलमध्ये त्याला काय 5 स्टारचं जेवण आहे? साहेब, आपण खूप छान गुन्हा केलाय, आपण आलात, आपलं स्वागत आहे, या बसा, काय मागू तुमच्यासाठी, अशी खातिरदारी होते का? एखाद्या कैद्याचे हाल हाल करण्यासाठी पात्म नावाचं बेट एकदम ॲक्युरेट जागा आहे. खायला प्यायला मिळू देऊ नको त्याला, तसंच मरू दे तिकडं, त्याचं असंच त्याचं होऊ दे, वादळ वारा काय यायचं ते येऊ दे, मेला तर मरू दे तिकडं, द्या टाकून त्याला तिकडं. पण एक गोष्ट त्यांनी केली, योहानाला एकट्याला नाही सोडलं, येशूला पण त्याच्या बरोबर ठेवलं. जो आत्मा पेंटिकॉस्टच्या दिवशी योहानाला मिळाला होता, तो आत्मा त्याला पुरेसा आहे प्रत्येक परिस्थितीत जगण्यासाठी. ते बेट त्याच्यासाठी चांगलं नव्हतं, पण जिथं देव आहे ती सगळी परिस्थिती चांगली आहे. ते प्रत्येक गोष्ट चांगली होऊन जाईल जे ट्रॅप वैऱ्यांनी तुमच्यासाठी बनवलेले आहेत. जर गल्ल्यात तुमच्या समोर येत नाही, त्याच्या छातडावरती पाय देऊन तुम्हाला राजासनावरती बसता येणार नाही. जोपर्यंत हमान येणार नाही तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये मोठं काम होऊ शकत नाही. देव तुमच्या वैऱ्यांचा उपयोग तुमच्या पायऱ्या बनवण्यासाठी करतो. तुमचे वैरी येतात, देव त्या दागोनाला खाली पाडतो, तुम्ही पाय देऊन पुढे जाऊ शकता. परमेश्वर तुमच्या जीवनातले स्तर वरती करत जातो. ज्यावेळेस तुम्ही स्वर्गात देव बापा पुढे उभे राहाल, त्यावेळेस तुमची काय ओळख असेल माहिती आहे का? हे प्रभू परमेश्वरा, हेच ते लोक आहेत ज्यांनी दुःखावरती मात केली. सैतानाने यांना हरवण्याचा प्रयत्न केला होता, पण हे विजयी झालेले लोक आहेत, हे हारलेले लोक नाहीत. हालेलुया. देवाच्या प्रिय निवडलेल्या लोकांनो, त्या परिस्थितीत परमेश्वर योहानाशी बोलत आहे. 22 अध्यायाचं पुस्तक खूप सुंदर रीतीनं स्टार्ट टू एंड एकदम सामर्थ्यानिशी प्रकटीकरणाच्या पुस्तकात देवबापाने योहानाची भेट घेतली. मग 4थ्या अध्यायातली फक्त 5 वचनं वाचूया. प्रकटीकरण 4था अध्याय 1 ते 5 वचन. स्वर्गाचा दृष्टांत आहे पहा. ह्यानंतर मी पाहिले, तो पहा, स्वर्गात एक दार उघडलेले मला दिसले, आणि जी वाणी मी प्रथम ऐकली होती ती माझ्याबरोबर बोलणाऱ्या करण्याच्या ध्वनीसारखी होती. ती म्हणाली, इकडे वर ये, म्हणजे ज्या गोष्टी ह्यानंतर घडून आल्या पाहिजेत त्या मी तुला दाखवेन. लगेचच मी आत्म्याने संचरित झालो. तेव्हा पहा, स्वर्गात राजासन मांडलेले होते. स्वर्गात काय मांडलेले होते? राजासन. आणि त्या राजासनावर कोणी एक बसलेला होता. कोणी एक म्हणजे मला माहित नाही बाबा, पण कोणी एक राजासनावरती बसलेला होता. जो बसलेला होता तो दिसण्यात यास्फे व सारदी या रत्नासारखा होता. किती लोक आमेन म्हणतील? तो दिसायला कसा आहे? यास्फे आणि सारदी
या रत्नांसारखा आहे. आता यास्फे आणि सारदी ॲक्च्युली मुख्य याजकाची जी वस्त्र आहेत त्या वस्त्रावरती 12 स्टोन लावले जायचे. हालेलुया. त्याच्यातला एक यास्फे, एक सारदी, एक पहिला आहे, एक शेवटचा आहे. जो अल्फा आणि ओमेगा आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. यास्फे आणि सारदी प्रभू येशू ख्रिस्ताला प्रकट करणारे आहेत. हालेलुया. तो दिसण्यास यास्फे व सारदी या रत्नांसारखा होता. राजासनाभोवती दिसण्यात पाचूसारखे मेघधनुष्य होते. राजासनाभोवती 24 आसने होती आणि त्या आसनांवर शुभ्र वस्त्रे परिधान केलेले व डोक्यावर सोन्याचे मुकुट घातलेले 24 वडील बसलेले होते आणि त्यांच्या डोक्यावर सोन्याचे मुकुट आहेत. 5वं वचन ऐका. राजासनाच्या आतून, म्हणजे हे कोणाचं? परमेश्वराचं राजासन. त्याच्या आतून विजा, वाणी व मेघगर्जना निघत होत्या आणि पेटलेल्या 7 मशाली राजासनापुढे जळत होत्या. त्या देवाचे 7 आत्मे आहेत. हालेलुया. जे अनुभव दानिएलाने घेतले, ज्या देवाच्या अग्नीबद्दलच्या गोष्टी इतर सेवकांनी बायबलमध्ये पाहिल्यात, जो अग्नी त्यांनी परमेश्वराबद्दलचा पाहिलाय, तोच अग्नी परमेश्वर यावेळेस या देवाच्या दासाला योहानाला दाखवत आहे. आमेन. आमचा परमेश्वर भस्म करणारा अग्नी आहे. किती लोक आमेन म्हणतील? परमेश्वर कोण आहे? भस्म करणारा अग्नी आहे. एक दिवशी काय झालं, बाप्तिस्मा करणारा योहान लोकांचे बाप्तिस्मे करत होते. पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलंय. हालेलुया. आमचा मुख्य संदेश काय पाहिजे या दिवसात? पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य. तोच संदेश होता बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा. यार्देनेच्या त्या पाण्यामध्ये तो उभा राहिला आहे आणि लोकांना पश्चातापाची घोषणा करत आहे. पश्चाताप करा आणि बाप्तिस्मा घ्या, परमेश्वराकडे आपलं मन वळवा. जकातदार यायचे, पापी माणूस, पश्चाताप कर, सोडून दे सगळं. हो प्रभू मला क्षमा कर, प्रभू मी माफी मागतो माझ्या सगळ्या पाप, चल बाप्तिस्मा तुझा. कैक पाप्यांचे बाप्तिस्मे त्याच्या हाताने झाले. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. हाताकडे बघा तुमच्या, म्हणा हा हात परमेश्वर आशीर्वादित करत आहे. मोठेच मासे धरायचे, चिल्ले पिल्ले बरोबर येतात. कितीतरी पापी लोकांचे बाप्तिस्मे करतोय. हा बाप्तिस्मा घे, हा व्हेरी गुड, नवीन जन्म, हो बाहेर. पश्चाताप केला, हो बाहेर. हो. बघता बघता येशू ख्रिस्त येऊन उभा राहिला. काय? मी तुझा बाप्तिस्मा, पण पापच नाही. ज्याच्या ठाई पाप नाही त्याचा मी कसा बाप्तिस्मा करणार? तो माझा प्रभू आहे, माझा देव आहे, त्याचा मी कसा बाप्तिस्मा करणार? प्रभू तुझ्या ना ते पायातले जोडे, ते वाहनं, ते उचलून चालायची पण माझी लायकी नाही. मी बाप्तिस्मा तुझा? कसा करू मी तुझा बाप्तिस्मा? तू पवित्र देवाचा पवित्र पुत्र आहेस, मी तुझा बाप्तिस्मा कसा करू? तू माझा बाप्तिस्मा कर. असंच करू आपण आता. मी उभा राहतो, तू माझा बाप्तिस्मा कर. लोक बघतायत. येशूने त्याला सांगितलं हे होऊ दे. आणि जसा प्रभूचा बाप्तिस्मा झाला आणि प्रभू पाण्यातून जसा बाहेर आला, कबुतरासारखा परमेश्वराचा आत्मा येशूवरती उतरला आणि स्वर्गातून वाणी झाली, हा माझा परमप्रिय पुत्र आहे आणि ह्याविषयी मी संतुष्ट आहे. देव जो बाप बोलतोय, पवित्र आत्मा येशूवर उतरलाय आणि येशू पाण्यामध्ये उभा आहे. आमेन. योहान नदीमध्ये उभा होता, पाण्यामध्ये उभा होता, म्हणून त्याने पाण्याचा बाप्तिस्मा केला. येशू ख्रिस्त अग्नी समान आहे. वाचा 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 वाचा. मत्ती 3 अध्याय 11 वचन.
मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी करतो खरा, परंतु माझ्या मागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे, त्याच्या वाहना उचलून चालण्याची देखील माझी पात्रता नाही. तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे. आमेन, हालेलुया. योहानाने येशू ख्रिस्ताविषयी दिलेली साक्ष, मी तुमचा पाण्याने बाप्तिस्मा करतोय, परंतु जो माझ्या मागून येत आहे तो प्रभू येशू ख्रिस्त तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करणार आहे. आमेन, हालेलुया. राजासनावरती अग्नी आहे. जर देव जो बाप अग्नी आहे, देव जो पुत्र पण अग्नी आहे. हालेलुया. बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे, बाप म्हणजे सिनियर गॉड, येशू म्हणजे ज्युनियर गॉड, आणि पवित्र आत्मा अजून ज्युनियर गॉड. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे त्रैक्य हा एक परमेश्वर आहे. आपण तीन देवाची सेवा करत नाही, आपण एका देवाची सेवा करतो. आमेन. देवाच्या प्रिय लोकांनो, देव जो बाप भस्म करणारा अग्नी आहे, येशू ख्रिस्त पाण्याने नव्हे तर अग्नीने बाप्तिस्मा करणार आहे, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा करणार आहे, पवित्र आत्मा देणार आहे. देव जो बाप, देव जो पुत्र आपण पाहिला. आणि सरते शेवटी पवित्र आत्म्याविषयी बायबल काय सांगतं पहा. पेंटिकॉस्टच्या दिवशी प्रेषितांचे कृत्ये 2 अध्याय 1-13 वचन. नंतर पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आल्यावर ते सर्व एकत्र जमले होते. पेंटिकॉस्टचा दिवस होता आणि ते सर्व म्हणजे शिष्य, येशूच्या मार्गावर चालणारे 120 जण माडीवरच्या खोलीमध्ये एकत्र जमले होते. आमेन. तेव्हा अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. ज्या वेळेस वाऱ्याच्या सुसाट्याचा नाद झाला, ते घर त्या नादाने भरून गेलं. ती पूर्ण जागा देवाच्या उपस्थितीने भरून गेली. आणि साधारण नाद नव्हता तो, वाऱ्याच्या सुसाट्यासारखा नाद. आमेन, प्रेज लॉर्ड. आपल्या देवबापाची एंट्री म्हणजेच खतरनाक असते. एंट्री मारली की डायरेक्ट भूकंप. तो आला की डायरेक्ट काहीतरी वेगळं काम होतं. सुरुवातीला शिळोप्याचा वारा सुटला, लगेच बाबा आदम लगेच झाडाच्या मागे लपायला लागला. ना कपडा ना लत्ता, ओनली पत्ता, लपाछुपीचा खेळ. लगेच हे प्रभू तुझा आवाज ऐकला, लपलो. परमेश्वराची चाहूल. इथं पाहिलं वाऱ्याच्या सुसाट्यासारखा नाद. जेव्हा येईल तेव्हा करण्याचा नाद होईल, शेवटचा करणा वाजेल. हालेलुया. राजा कधीही दरबारात गपचूप येत नाही. किती लोक आमेन म्हणतील. एकदम मोठी बतावणी असते, एकदम मोठा आवाज असतो. राजाधिराज, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, सेनांचा यहोवा देव पधार रहा है. हालेलुया. प्रभू येशू येत आहे. तो असा गाजा वाजा करत येईल. आधी आला गाढवीच्या शिंगरावर बसला, कोकरू बनून आला. आता यहुदा वंशाचा सिंह येणार आहे, राजांचा राजा येणार आहे, प्रभूंचा प्रभू येणार आहे. त्याच्या सामर्थ्यानिशी येईल आणि प्रत्येकाला येशूला बघावं लागेल. काही तिकीटची गरज नाही. हालेलुया. नो रजिस्ट्रेशन रिक्वायर्ड. आमेन. हालेलुया. काही लोकांना खूप पटलंय. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन. हालेलुया. तो दिवस असा असेल, तो क्षण असा असेल, ती वेळ, ती घटका अशी असेल की सगळ्यांची नजर प्रभूकडे लागलेली असेल. आणि अगदी तसंच जसा आम्ही नाताळाचा सण मोठ्या जल्लोषाने साजरा करतो, पेंटिकॉस्टचा सण पण, पेंटिकॉस्टचा तो दिवस आम्ही रोज आमच्या जीवनात सेलिब्रेट केला पाहिजे. वाऱ्याच्या सुसाट्यासारखा नाद आकाशातून झाला, अख्खं घर त्याने भरून गेलं. आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या, डोळ्यांनी दिसल्या. आत्मिक जग एवढं सामर्थ्यवान आहे की बऱ्याच गोष्टी तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी दिसू शकतात. किती लोक आमेन म्हणतील. देवदूत आत्मेत,
आमेन. परंतु जर परमेश्वराची योजना आहे, इच्छा आहे, ते तुमच्या डोळ्यांनी तुम्हाला दिसू शकतील. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर ऐसा ना, जो प्यासा है उसको ही पानी पिलाता है, जो बोलता है मेरे को जरूरत नहीं है वो ऐसा ही बैठेगा. हालेलुया. अग्नीच्या जिभासारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. कशा बसल्या? एक एक. माडीवरच्या खोलीत जेवढे 120 लोक होते त्या प्रत्येकाच्या मस्तकावरती एक एक अग्नीची जीभ आली. असं नाही की शिष्य होते त्यांच्याच मस्तकावरती आल्या, असं नाही फक्त पुरुष होते त्यांच्यावरतीच आल्या, असं नाही की जे येशूचे खास होते त्यांच्यावरतीच आल्या. जेवढे होते त्या प्रत्येकावरती. आणि आज रात्री माझा विश्वास आहे त्या अग्नीच्या जिभा इथं प्रत्येकावरती आज रात्री येणार आहे. हालेलुया. एकही व्यक्ती रिकामा राहणार नाही. आजची रात्र त्या अग्नीची रात्र आहे. आजची रात्र त्या प्रभूच्या अग्नीने भरण्याची रात्र आहे. जे त्यांनी अनुभवलं आज तो अनुभव इथे येणार आहे. हालेलुया. आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले. हा शब्द ज्याला कळाला ना त्याला अन्य भाषेचं कृपादान मिळालं. काय गमक आहे समजा. जसजशी आत्म्याने त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले. पवित्र आत्म्याची आग त्यांच्यावरती आली. अग्नीच्या जिभा त्यांच्यावर आल्या. 120 जणांवरती प्रत्येकावरती एक एक आली. आणि जशी ती आग त्यांच्यावरती आली त्या आत्म्याने त्यांना शब्द दिले. पण बोललं कोण? आत्मा नाही बोलला. समजून घ्या इथं काय लिहिलंय. ते बोलले. आत्म्याने वाचा दिली आणि तिथं ते असलेले 120 लोक ते बोलले. लोकांना आत्मा मिळताना फक्त एवढंच वाटतं, मी काहीच नाही करणार, तूच बोल, मी तोंड हलवणार नाही, मी काहीच हालचाल करणार नाही, मी स्तब्ध राहील. प्रभू म्हणाल तू स्तब्ध राहा आणि स्तब्ध घरी जा. तो आयुष्यभर स्तब्धच राहा. ऐकताय तुम्ही? आत्म्याने वाचा दिली आणि ते लोक बोलले. आत्म्यात ते शब्द येतात, ते तुम्हाला मुखावाटे बाहेर काढायचे. याच्यात काही लोकांचं असं असतं, पास्टर मी माझ्या मनचं तर नाही बोलत ना, सैतान तर नाही बोलत ना. हे लोक कोण आहेत माहिती का? हे लोक तेच लोक आहेत मचव्यात बसले होते आणि प्रभू पाण्यावर चालतोय, भूत, हे भूत तर नाही ना. ते भूत नाही, तू भूत आहेस. जिथं प्रकाश आहे तिथं अंधकाराला एंट्री कशी मिळेल? आग कोणाची उतरली आहे? पवित्र आत्म्याची उतरली. मग बोलताना भूत कसं बोलेल? जिथं देवाची आग उतरली आहे तिथं सैतान थांबेल कसा काय? आत्म्याने त्यांना वाचा दिली आणि तसतसे ते वेगवेगळ्या भाषातून बोलू लागले, निरनिराळ्या भाषातून बोलू लागले. आमेन. त्या जिभेने, अग्नीच्या जिभेने त्यांच्या या जिभेचा ताबा घेतला आणि ते नवनव्या भाषा बोलू लागले. वाव. त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहुदी यरुशलेमेत राहत होते. तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला, कारण प्रत्येकाने त्यांना आपापल्या भाषेत बोलताना ऐकले. तो वाऱ्याच्या सुसाट्याचा नाद आहे ना, लोकांनी ऐकला, अनुभवला नाही. कळतंय तुम्हाला डिफरन्स? ही माडीवरची खोली आहे, इथं देवाची आग उतरली, सुसाट्याचा नाद इथं झाला. बाहेरच्या लोकांनी इथला आवाज फक्त ऐकला पण त्यांना अनुभव आला नाही. हालेलुया. जे मंडळीत चाललंय बाहेरच्या लोकांना फक्त आवाज येतो, अनुभव येत नाही. हे लोक लई ओरडतात, आत येऊन बघ तुला कळलं. तू नाही माझ्या डबल ओरडलं तर माझं तर चॅलेंजच आहे तुला. आत यायचं नाही, बाहेरूनच म्हणायचं. खूप ओरडतात हे लोक, खूप एक्साइट, नुसतं प्रेज द लॉर्ड, हालेलुया, नुसतं असं तसं. तू ये रे आतमध्ये एकदा, तुझा कार्यक्रम फिट आहे.
आतल्यांनी अनुभव घेतला. आतले गोंधळले का? आतले नाही गोंधळत. मचव्यामध्ये आहेत ते नाही गोंधळत. जे नोहाच्या तारवात आहेत ते नाही गोंधळत. गोंधळ बाहेरच्यांचा उडतो. आणि एक दिवस असा येईल जगात फार मोठा गोंधळ उडणार आहे. बोले येशू मसीह की. मंडळी उचलली जाईल त्यावेळेस सगळं जग गोंधळून जाणार आहे. हालेलुया. लोक म्हणतील मेरी कामवाली बाई किधर गई? वो चली गई प्रभु के साथ. मेरा ड्राइवर किधर गया? भैया अभी गाड़ी तो मेरे को आता नहीं है, तू ऐसा ही बैठ घर में, तेरा गाड़ी बंद आज से. हालेलुया. सलून वाला किधर गया? तू आता लांब वाढव केस, तू आता काहीच बोलू नको. अशी फजिती होणार आहे जगाची जेव्हा देवाचे लोक जगातून गायब होतील. भयंकर आहे. लोक तुम्हाला खूप मिस करतील. काय भारी होता, भारी होता. हालेलुया. आणि भारीच राहणार. किती लोक आमेन म्हणतील? प्रभूला धन्यवाद. देवाच्या प्रिय लोकांनो, या ठिकाणी बायबल सांगतं की सगळे जे ऐकणारे बाहेरचे लोक जे जमा झाले होते, त्या आवाज ऐकून एकत्र झाले, ते गोंधळून गेले. कारण त्यांनी पाहिलं की हे लोक निरनिराळ्या भाषेतून बोलत आहेत. ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन म्हणाले, पहा हे बोलणारे सर्व गालील ना, तर आपण प्रत्येक जण आपापली जन्मभाषा ऐकतो हे कसे? पारथी, मेदी, एलामी, मेसोपटेम्या, यहुदिया, कप्पुदिकिया, पंत, आसिया, फ्रुगिया, पंफुलिया, मिसर व कुरनेच्या जवळचा लिबुआ देश, यात राहणारे यहुदी व यहुदी मतानुसारी असे रोमन प्रवासी, क्रेतीय, अरब, असे आपण त्यांना आपापल्या भाषेत देवाची महत्कृत्ये सांगताना ऐकतो. आमेन. आत्मा आल्यावर तुम्ही कोणाची महत्कृत्ये सांगणार? देवाची. तुमचं नाही सांगणार. स्वतःची फुशारकी तुम्ही नाही सांगणार, मी हा आहे, मी तो आहे. आत्मा आल्यानंतर तुम्ही नवनव्या भाषा बोलून प्रभूची स्तुती कराल, देवाला धन्यवाद द्याल, त्याची स्तुती आणि आराधना कराल. हालेलुया. खूप लोकांना अन्य भाषा नको वाटते, कारण तो अन्य भाषा बोलणारा जरा वेड्यासारखाच वाटतो लोकांना. कोणती भाषा आहे? तुला नाही समजत, तू का बोलतो? असा खूप लोकांना प्रश्न आहे. लोक तुम्हाला वेडं म्हणतील. म्हणू द्या. प्रेज द लॉर्ड. कारण आम्ही या जगातले नाहीच. आता एखादा व्यक्ती, तुम्हाला मल्याळी माहीतच नाही, कंटिन्यू इथं मल्याळीमध्ये बोलत गेला, काही लोक म्हणतील डिनर लवकर द्या. काही लोक हसत बसतील. जी भाषा तुम्हाला माहीतच नाही त्या भाषेबद्दल लोकांची काहीही समज, गैरसमज किंवा त्यांची प्रतिक्रिया असू शकते. आणि त्या काळात सुद्धा लोक आश्चर्यचकित झाले. ते मानवी स्वभावाने चालले होते, त्यांना देवाचं कार्य कळालं नाही. तेव्हा ते सर्व विस्मित होऊन व गोंधळून जाऊन एकमेकांना म्हणाले, हे काय असेल? परंतु दुसरे कित्येक चेष्टा करीत म्हणाले, हे द्राक्ष रसाने मस्त झाले आहे. जिथं काही समजत नाही तिकडे डायरेक्ट बाटली घेऊन येतात लोक. हे काय असेल? हे काय असेल? बाटली. एली याजकाला पण कळालं नाही, ही काय बरं अशी प्रार्थना करत असेल? नक्की बाटली. माणसाची बुद्धी बंद झाली का त्याच्या डोक्यात बाटली यायला सुरुवात होते. आपल्याला असं वाटतं की आपलीच निंदा होते. हे तर पूर्वीपासून चालत आलेलं आहे. आणि चांगल्या कामाची निंदा झालीच पाहिजे. किती लोक आमेन म्हणतील? ज्याची निंदा होत नाही त्यांनी स्वतःला चेक करून घ्या. तुमची सेवा खरी नाही असं मला वाटतंय. ऐकता तुम्ही चर्च? जेव्हा लोक तुम्हाला नावं ठेवतील, तुमची निंदा होईल, याचा अर्थ तुम्ही राईट ट्रॅकवरती आहेत. ज्या वेळेस देवाबद्दलची वचनं आपण पाहतो, परमेश्वर म्हणतो मी भस्म करणारा अग्नी आहे. येशूबद्दल आपण पाहतो, तो आत्म्याने आणि अग्नीने बाप्तिस्मा करणारा आहे. आणि ज्यावेळेस पवित्र आत्मा ऍक्च्युअल उतरला, त्यावेळेस काय उतरलं? अग्नीच उतरला. देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा अग्नी आहे प्रियांनो. हालेलुया. हा अग्नीद्वारे बोलणारा परमेश्वर आहे. तो महान आणि अद्भुत काम करणारा आहे. आमेन. इफिसियन्स पत्र 5वा अध्याय 18 आणि 19 वचन. इफिसियन्स चॅप्टर 5 वर्सेस 18 and 19. द्राक्ष रसाने मस्त होऊ नका. द्राक्ष रसात बेतालपणा आहे, तर आत्म्याने परिपूर्ण व्हा. कशाने परिपूर्ण व्हा? आत्म्याने परिपूर्ण व्हा. आत्मा मिळाला तर तो आत्मा प्राप्त झाल्यानंतर त्या आत्मिक क्षेत्रात आम्ही प्रवेश केलेला आहे.
एखाद्या मुलांनी इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेतलं, याचा अर्थ तो इंजिनियर झाला का? त्याला काय करायचं आहे? रोज कॉलेजला जावं लागेल. आणि नुसतं जाऊन उपस्थिती लावून नाही चालणार, त्याला अभ्यास करावा लागेल, परीक्षा द्याव्या लागतील, पास व्हावं लागेल. सगळ्या पास होईल तेव्हा तो इंजिनियर होईल. नुसता पवित्र आत्मा मिळालाय पण त्या आत्मिक क्षेत्रात आम्ही काही कार्य करत नाही, तर आमची उन्नती कशी होणार आहे? देवाच्या प्रिय लोकांनो, बायबल सांगत आहे आत्म्याने परिपूर्ण व्हा. स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा. आपल्या अंतकरणात प्रभूला गायन वादन करा. जे लोक पवित्र आत्म्याने भरलेले आहेत ते लोक आपल्या अंतकरणात नेहमी प्रभूला गायन वादन करत राहतात. त्यांना कोणाची साथ संगतची गरज लागत नाही. तू कीबोर्डवरती स्वर दे रे, तू ड्रम सेट वाजव रे, तू तबला घे रे, तू हे वाजव, तू ते वाजव, सगळे इन्स्ट्रुमेंट आल्याशिवाय मी वर्शिप करणार नाही. तू गप रे. खऱ्या आराधकाला इन्स्ट्रुमेंटची पण गरज लागत नाही. हालेलुया. बोले येशू मसीह की. खरे आराधक कुठेही असोत, त्यांची आराधना कशानेच थांबत नाही प्रियांनो. त्यांची आराधना कशाने बंद पडत नाही. प्रत्येक परिस्थितीत ते देवाला गायन वादन करत राहतात. का? कारण ते आत्म्याने भरलेले आहेत. आमेन. हालेलुया. खूप लोकांना आत्मिक कृपादानांबद्दल, आत्म्याबद्दल बरेचसे गैरसमज आहेत आणि त्या गैरसमजामुळे खूप लोकांना पवित्र आत्मा मिळत नाही. ते गैरसमज आज दूर करा. कधी कधी आपण बघतो काही सणवार आपल्या भारतात असे आहेत की एखादा व्यक्ती चालला रस्त्याने का पाण्याचे फुगे फेकून मारतात आणि लगेच लपतात. बादली घेऊन उभे राहतात पाण्याची. आता तो इकडून दरवाजातून आला म्हणजे असा इकडं दरवाजा, मी इथं लपून उभा राहील, पाण्याची बादली. असा तिकडून आला की आणि लगेच मी पळून जायचं. असे काही लोक तुमच्या घरात असतील. फायर कॉन्फरन्सला बादली भरलेली, थांब तू ये घरी. हॅलो, तू फक्त ये घरी. विकास कांबळे, तू राहू दे रे, तू तू फक्त घरी आहे. कसली फायर आणतो बघू दे. तुम्ही फायर मध्ये, ओ हालेलुया, रबा बाबा शका रबा, तुम्ही एंट्री करत आतमध्ये प्रवेश केल्याबरोबर डायरेक्ट आणि तुम्ही भिजले का लगेच, हे प्रभू 3 दिवस 2,500 गेले. काही लोक सैतानाने अपॉइंट केले तुमच्यातली आग विझवण्यासाठी. काय पास्टर? हो, ती आग इथं प्रभू देत आहे. हालेलुया. पण आमचे काही गैरसमज आज आम्ही काढून टाकले पाहिजे. किती लोक आमेन म्हणतील? पवित्र आत्मा मिळणं म्हणजे काय? ते मिळवण्यासाठी काय करावं लागेल? आमच्याकडे स्टोऱ्या असल्या आहेत ना की दडपण येतं मनावर काही लोकांच्या. मी कुठे एवढा भारी आहे, मला का पवित्र आत्मा मिळेल? मी कोण आहे? मी काही नाही. मी कसा आहे? मी कसा काय पवित्र आत्मा प्राप्त करू शकतो? माडीवरच्या खोलीमध्ये 120 जण होते, एकही रिकामा गेला नाही. एक पण नाही. 120च्या 120 रिझल्ट 100% होता. हालेलुया. मग तो प्राप्त करण्यासाठी फक्त 3 क्वालिफिकेशन आहेत. किती? जास्त काहीच नाही. पहिली गोष्ट पश्चाताप करायचं, रिपेंट. ह्याच्यामधल्या ज्या देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आहेत त्या आम्हाला आधी काढून टाकाव्या लागतील. बोले येशू मसीह की. तुमची सासू सुट्टीला तुमच्याकडे येणार आहे. 21, 22, 23 संपलं की 24 तारखेला येणार. आणि तुमच्या एका जवळच्या फ्रेंडनी पण फोन केला, मी तुझ्याकडे येणार आहे 24ला. तुम्ही म्हणता सासूबाई येणार आहे. मग तुमची मैत्रीण म्हणते नको बाबा, खूप ऐकून घ्यावं लागेल.
मी नंतर नाही, तेव्हा नाही येत. सासूबाई कधी जाणार आहेत सांग, मग मी तेव्हा येणार. तुम्ही ऐकताय चर्च? एखाद्या व्यक्तीच्या उपस्थितीमध्ये दुसऱ्या व्यक्तीला यायला आवडत नाही, तसंच दुरात्मे असतील तोपर्यंत प्रभू येशूला यायला आवडत नाही. पहिले त्यांना आऊट करावं लागेल. वाईट सवय असेल त्यांना आऊट करावं लागेल. कुठली वाईट गोष्ट असेल, वाईट सवय, तोच रिपेंट आहे, तोच पश्चाताप आहे. एक छोटंसं पण पाप राहता कामा नये. स्वच्छ म्हणजे स्वच्छ पाहिजे. हालेलुया. पहिली गोष्ट पश्चाताप. जे काही आमच्या जीवनात आमच्याकडून घडलंय त्याबद्दल प्रभूला माफी मागणं, पश्चाताप करणं. प्रभू माझी ही चूक झाली, मला क्षमा कर, हे जे म्हणणं आहे, सगळ्यात पहिली स्टेप आम्ही प्रभूकडं माफी मागितली पाहिजे. आमेन म्हणणार का? एकदा तुम्ही पाप कबुली केली, पश्चाताप केला. दुसरी गोष्ट, येशूच्या रक्ताने धुतले जा. काय अवघड आहे? हेलो, आवाज आ रहा है आपको? पक्का? येशूच्या रक्ताने धुतले जा. पश्चाताप करणं म्हणजे आपली पाप पदरी घेणं. येशूच्या रक्ताने धुतलं जाणं म्हणजे ती सगळी पाप तुमच्या जीवनातून नाहीशी केली जातात. आणि तिसरी गोष्ट, येशूच्या रक्ताने धुतलं गेल्यावर हे मंदिर स्वच्छ झालं, रिकामं झालं, केर कचरा निघून गेला. तिसरी गोष्ट, फक्त विश्वासाने मागायचंय, हे पित्या मी तुला येशूच्या नावात विनंती करतो, मला तो पवित्र आत्मा दे. बस, तुम्हाला पवित्र आत्मा मिळाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पहिली गोष्ट पश्चाताप, येशूच्या रक्ताने धुतलं जाणं, आणि तिसरी गोष्ट विश्वासाने मागणं. काही लोक प्रार्थना करतात आजारासाठी, हे देवा याला बरं कर बरं कर, आणि तिकडून निरोप येतो गेला. नाही, मला आधीच वाटलंच होतं मरणार आहे तो. काय? अरे मग एवढ्या वेळ तू ऍक्टिंग करत होतास प्रार्थनेची? जर तुला ऑलरेडी गॅरंटी आहे तो मरणार आहे, तर तू एवढ्या वेळ दिखावाच करत होतास. देवाच्या प्रिय लोकांनो, आम्हाला विश्वासाने मागता आलं पाहिजे. प्रेषित 2:38 मध्ये सांगितलंय, पेत्र त्यांना म्हणाला. आता काही लोकांचं एक कन्फ्युजन आहे, जोपर्यंत पाण्याचा बाप्तिस्मा होत नाही तोपर्यंत पवित्र आत्मा मिळणार नाही. ते पण कन्फ्युजन दूर करू आपण. ऐका, पेत्र त्यांना म्हणाला, प्रेषित 2:38. काही लोकांचा विश्वास ह्या वचनाप्रमाणे आणि बहकलेत, पण तुम्ही ऐका, त्याचा खरा अर्थ घ्या. पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा व तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. पहिली गोष्ट पश्चाताप करा, आणि दुसरी गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. म्हणजे याचा अर्थ बाप्तिस्मा शिवाय पवित्र आत्मा मिळणार नाही. पण पुढे हाच पेत्र, प्रेषित 10 अध्याय 44 ते 48 वचनं, प्रेषित 10 44 ते 48. पेत्राचे हे भाषण चालू असतानाच वचन ऐकणाऱ्या सर्वांवर पवित्र आत्मा उतरला. पेत्र वचनातून बोलत असतानाच लोकांवरती पवित्र आत्मा उतरला. किती लोक आमेन म्हणणार आहे? माझा विश्वास आहे प्रभूला हे काम आज करायचं आहे. आज वचन ऐकता ऐकता परमेश्वराचा आत्मा तुमची भेट घेत आहे. देवाचा आत्मा तुमच्या जीवनाची पकड घेत आहे. देवाचा आत्मा तुमच्या जीवनावरती उतरून येत आहे. आणि पुढे बायबल सांगतं, मग परराष्ट्रीयांवरही पवित्र आत्म्याच्या दानांचा वर्षाव झाला आहे. असे पाहून पेत्राबरोबर आलेल्या विश्वास ठेवणाऱ्या व सुनता झालेल्या सर्व लोकांना आश्चर्य वाटले, कारण त्यांनी त्यांना अनेक भाषांतून बोलताना व देवाची थोरवी गाताना ऐकले. तेव्हा पेत्राने म्हटले, आम्हाला मिळाला तसा पवित्र आत्मा ज्यांना मिळाला आहे त्यांचा बाप्तिस्मा होऊ नये म्हणून कोणाच्याने पाण्याची मनाई करवेल. मग प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा व्हावा अशी त्याने त्यांना आज्ञा केली. तेव्हा काही दिवस राहावे म्हणून त्यांनी त्याला विनंती केली. याचा अर्थ या ठिकाणी कर्नेल्याविषयी अनेक गोष्टी दिल्यात, आणि त्या ठिकाणी ह्या 10व्या अध्यायाचा शेवट असा आहे की आधी लोकांना पवित्र आत्मा मिळाला आणि त्यानंतर त्यांनी पाण्याचा बाप्तिस्मा घेतला. म्हणजे पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळण्यासाठी फक्त पश्चातापाची गरज आहे, येशूच्या रक्ताने धुतलं जाण्याची गरज आहे, आणि पित्याकडे मागण्याची गरज आहे.
तुम्हाला पवित्र आत्मा मिळणार म्हणजे मिळणार. आमेन. बरं, आता ज्यावेळेस आम्हाला पवित्र आत्मा मिळतो, ज्यावेळेस आम्हाला पवित्र आत्मा मिळतो त्यावेळेस आपल्या या शरीरामध्ये तुम्हाला एक जाणीव होते की तुम्हाला देवाच्या आत्म्याने कंट्रोलमध्ये घेतलेलं आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला त्या कंट्रोलमध्ये घेतलं जातं, ज्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात चालता, त्यावेळेस आत्म्याची कृपादानं तुमच्या जीवनामधून कार्य करायला सुरुवात होते. हालेलुया. ज्याची जीभ जड आहे, ज्यावेळेस बेनिहीन पास्टरांना पवित्र आत्मा मिळाला, त्याच्या आधी त्यांची जीभ अडखळणारी होती, त मम करत ते बोलायचे. पण ज्या दिवशी पवित्र आत्मा मिळाला त्यांची जीभ परत कधीच अडखळली नाही. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. तो पवित्र आत्मा तुमचा कंट्रोल घेतो आणि तुमच्या मधून तुमच्या मुखाचा उपयोग करतो आणि तो दिलेले शब्द, ते पवित्र आत्म्याचे शब्द तुमच्या मुखातून बाहेर पडायला सुरुवात होते. तुमचं बोलणं देवाचं बोलणं बनतं. तुमचा स्पर्श तुमचा राहत नाही, तो देवाचा स्पर्श बनतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या राज्यात काही शो पीस आहेत, काही भांडे असतात, काही किचनमध्ये असतात, काही शोकेशमध्ये असतात. काही भांडे शोकेशमध्ये ठेवलेले आहेत, दिसायला इतके भारी वाटतात ना, हा, पण त्यांचा उपयोग काहीच नाही. बोले येशू मसीह की. काही पात्र असे आहेत, नावापुढं मोठ्या मोठ्या डिग्र्या लावलेल्या आहेत. मी हाय, मी तोय. तुमचं चर्च कुठे? नाही, चर्च नाही मला, पण मी असा आहे. तुमची सेवा कुठे? नाही, ते मी बाकी काय करत नाही, पण मी असा आहे, मी तसा आहे. शोकेशचे भांडे. हालेलुया. आज प्रभूला शोकेशचे भांडे नको, त्याच्या वापरातले पात्र त्याला पाहिजेत प्रियांनो, जे रोज त्याच्यासाठी उपयोगात आणले जातील, जे रोज त्याचं गौरव करतील, ते पात्र पाहिजेत. पवित्र आत्मा मिळाल्याच्या नंतर पेत्र कधीच परत पाण्यात बुडला नाही. पवित्र आत्मा मिळाल्याच्या नंतर पेत्राने कधीच प्रभूला नाकारलं नाही. पवित्र आत्मा मिळाल्यानंतर त्याने कधीच देवाच्या कार्याच्या विरुद्ध तो बोलला नाही. पवित्र आत्मा मिळेपर्यंत पेत्र खूप वेळा चुकला, पण ज्या दिवशी पवित्र आत्मा त्याला मिळाला, तिथून पुढे एक निरक्षर मानला जाणारा व्यक्ती देवाच्या सामर्थ्याचं स्थान झाला. हालेलुया. परमेश्वराने त्याच्या सामर्थ्यानिशी अद्भुत रीतीनं पेत्राचा उपयोग केला. आज देवाला जर समजा महाराष्ट्रात काही काम करायचं, मी तुम्हाला चॅलेंज देतो की परमेश्वर मोशेला पाठवणार नाही, पेत्राला पण पाठवणार नाही. आता हा तुमचा आणि माझा टाइम आहे प्रियांनो. हालेलुया. हा समय देवाने तुम्हाला आणि मला दिलेला आहे. हा समय परमेश्वराने त्याच्या लोकांना दिलेला आहे. काही लोकांना प्रश्न पडला असेल, पास्टर पवित्र आत्मा नाही मिळाला तरी मी येशू बरोबर स्वर्गात जाऊ शकतो का? हॅलो, माईक चेक. मला पवित्र आत्मा नाही मिळाला पण तरी मी स्वर्गात जाऊ शकतो का? उत्तर आहे नाही. ऐकताय तुम्ही? नो होली स्पिरिट, नो हेवन. पवित्र आत्मा मंडळीला देण्यात आलेला आहे आणि येशू ख्रिस्त मंडळीला घेण्यासाठी येणार आहे. तुम्ही शुद्ध होऊ शकता येशूच्या रक्ताने, मान्य आहे, पण त्या शुद्धतेत टिकण्यासाठी तुम्हाला पवित्र आत्मा पाहिजे. पवित्र आत्मा तुम्हाला सर्व सत्यात घेऊन जाईल आणि मी शिकवलेल्या गोष्टी येशू म्हणतो त्याची तुम्हाला आठवण करून देईल. मग पवित्र आत्मा ज्यावेळेस आपल्यामध्ये आहे, आपण देवाच्या आत्म्याने भरलोय, आपण चाललोय वाटेने, पण जाता 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 काही गडबड झाली तरी तुम्ही डगमगणार नाही. किती लोक आमेन म्हणतील? तुमचं जीवन प्रभूमध्ये टिकून राहणार असेल. प्रत्येक वेळी तुम्हाला देवाचं वचन आठवून द्यायचं काम पवित्र आत्मा करेल. तुमच्याबरोबर झालंय असं कधी? तुम्ही घरातून बाहेर निघालाय, तुम्ही दारात उभे, तुम्ही प्रार्थना करताय आणि प्रार्थना चालू असताना परमेश्वराचा आत्मा तुम्हाला काहीतरी गोष्ट आठवून देतो आणि तुम्ही परत जाता आतमध्ये, गॅस बंद करता. झालंय असं कधी? होली स्पिरिट. काही लोकांना असं वाटतं डिस्टर्बन्स नाही,
सैतानाचे प्लॅन रद्द करण्याचं सामर्थ्य पवित्र आत्म्याकडे आहे. तो पवित्र आत्मा एक्झॅक्ट तुम्हाला गोष्टी आठवून देतो, एक्झॅक्ट गोष्टी तो तुम्हाला लीड करतो. आणि ज्याला पवित्र आत्मा मिळालाय तो व्यक्ती जीवनात कधी फेल होऊ शकत नाही. हालेलुया. आज किती तारीख आहे? 21. उद्या 22 तारीख आहे. जोपर्यंत आपण उद्याच्या दिवसात जात नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही काय होणार आहे. कारण आपण 21 मध्ये, आजच्या तारखेमध्ये परमेश्वर ऑलरेडी उद्याच्या दिवसात जाऊन पोहोचलाय. आणि ज्याला आत्मा आहे तो उद्याच्या दिवसात डोकावू शकतो. ज्याला आत्मा आहे ते लोक उद्याचा दिवस बघू शकतात. ज्याला होली स्पिरिट मिळालेलं आहे, ज्याला पवित्र आत्मा मिळालाय, त्या व्यक्तीला जीवनात कधीच एकाकी वाटत नाही. कधीच तुम्ही म्हणणार नाही, हे प्रभू या संकटात पात्म नावाच्या बेटावर मी एकटाच पडलोय प्रभू, बाकीचे बघा 11 तिकडे मारायला लागलेत, कोणाचं काय झालं प्रभू, माझं काय प्रभू, मला कशाला इथं आणून टाकलं. प्रभू म्हणतो गप, जे त्यांना नाही दिसलं ते तुला दिसणार आहे. पुढच्या पिढ्या आशीर्वादित होतील. फक्त 22 अध्याय लिहायचे, सुरुवात कर. किती लोक आमेन म्हणतील? तुमच्या टफ टाइमला, तुमच्या वाळवंटाला तो ग्रीनरीमध्ये बदलणारा देव आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जिथं देवाचा आत्मा बरोबर आहे तुम्हाला कधीच एकाकीपण येऊ शकत नाही. तुम्ही कधीच म्हणणार नाही मी एकटा पडलोय प्रभू, मी कुठं जाऊ, मी काय करू. प्रभू ज्याच्या बरोबर आहे ना त्याला ऑलवेज एक फिलिंग असतं. मला पण खूप वेळा वाटतच राहतं, रस्त्याने चाललं ना मी एकटा नाही चाललोय, माझा प्रभू पण माझ्याबरोबर चालला. आणि नुसतं आम्ही दोघं नाही चाललोय, अख्खा स्वर्ग आमच्या पाठीशी आहे. हालेलुया. कधी कधी असं सभांना जातो, काही लोक बाउन्सर घेऊन येतात माझ्या प्रोटेक्शनला, आणि मला तुला असं हसायला येतं. काय नाही बोलू शकत मी, काय करू शकतो? काय बोललं तर ऑर्गनायझर नाराज. वैयक्तिक मला आवडत नाही. माझे बाउन्सर जर तुम्हाला आज दिसले ना, शॉक व्हाल तुम्ही. नुसती टिचकी मारली ना. हालेलुया. आत्मिक क्षेत्रात प्रवेश करा. डोळ्यांनी दिसतंय, फक्त त्या गोष्टींवरती तुम्हाला निराशा येऊ शकते, तुम्ही तणावात राहू शकता. ज्याने आत्म्यातलं क्षेत्र बघितलंय ते लोक कशानेच निराश होत नाहीत प्रियांनो. त्या लोकांना कशाचं दडपण वाटत नाही, त्यांना भीती वाटत नाही. तो पवित्र आत्मा एकदा तुम्हाला मिळाला की तुम्हाला कधीच एकाकीपण वाटणार नाही. तुम्ही जाल तिथं तुम्हाला हे जाणवेल, प्रभू माझ्या बरोबर आहे. आणि तो निरंतर तुमच्याशी बोलत राहील. कितीतरी वेळा असं होतं की आपलं ऐकायला कुणी नसतं. कितीतरी वेळा असं होतं की तुम्हाला बोलायचंय काहीतरी, पण तुमच्याशी बोलणारं कोणी नसतं. प्रभू तुमचा प्रत्येक शब्द ऐकायला तयार आहे. त्याच्याशी बोला, त्याच्याशी संवाद साधा, त्याला सांगा तुमचं दुःख काय. जितकं तुम्ही प्रभूच्या सानिध्यात वेळ घालवाल प्रियांनो, तुमचं जीवन अजून आणि अजून प्रज्वलित होत जाईल, देवाच्या सामर्थ्याने भरलं जाईल. प्रभूचा आत्मा प्राप्त होणं म्हणजे एक अशी गोष्ट आहे की सगळं पॅकेज त्याच्याबरोबर मिळतं. हालेलुया. फक्त एक आत्मा मिळाला बस. असं कधी होणार नाही. पाळक साहेब 9 पैकी 5च फळं मिळालेत आपल्याला, पुढचे 4 साठी जरा प्रेयर करा बरं. रॉंग टीचिंग. आत्मा मिळाला म्हणजे 9 फळं मिळाली, सगळी कृपादानं मिळाली. किती? तुमच्या कॉलिंग प्रमाणे देव त्या कृपादानांचा उपयोग करेल. जिथं जी गरज आहे त्या गोष्टी तुमच्याद्वारे घडतील. आमीन. अशी मिनिस्ट्री करा. नाही तर सकाळी उठलाय झोपेतून आणि नुसतेच मुडदे उठवत चाललंय, ब्रश करता करता, उठ रे उठ रे उठ रे, ए उठ येशूच्या नावात, ए उठ येशूच्या नावात. लोक म्हणशील अरे बरं झालं मेलो होतो, तू कसं उठवलंस मला. योजना कळाली पाहिजे देवाची. आज इथं काय गरज आहे,
त्याला मिनिस्ट्री म्हणतात. येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस जे करणं गरजेचं आहे ते त्याने केलं. हे कोण शिकवतं? पवित्र आत्मा. कोणत्या समयी आम्ही काय बोलावं हे आम्हाला कळत नाही, पण ते शिकवणार कोण? पवित्र आत्मा. जेव्हा देवाचा फेवर येतो ना, सगळे लोक तुमच्या पाठीशी उभे राहतील. हालेलुया. जेव्हा देवाचा हात तुमच्यावरती येतो ना, पवित्र आत्मा ज्याला मिळालाय त्याला सगळ्या प्रकारचं फेवर प्राप्त होतं. प्रत्येक क्षणामध्ये परमेश्वर तुमचं सहाय्य करतो. प्रत्येक क्षणामध्ये तो तुमच्यावरती दया, तुमच्यावरती कृपा करत राहतो. तो होली स्पिरिट जोपर्यंत शिष्यांकडे नव्हता तोपर्यंत मिस्टेक करायची. ते प्रभू जरा तुझ्या त्या तळ हाताच्या ज्या खुणा आहेत त्या जरा मला चेक करू दे, खरंच मरणातून उठलाय का, डाऊट. आणि जेव्हा पवित्र आत्मा मिळालाय ते लोक डाऊट नाही करत. देवाचा आत्मा प्रत्येक गोष्ट त्यांना रिव्हील करत जातो. प्रियांनो, प्रत्येक गोष्ट रिव्हील करत जातो. प्रत्येक गोष्ट. होली स्पिरिट मिळाल्यावर कुणीच तुम्हाला फसवू शकत नाही. होली स्पिरिट ज्याच्याकडे आहे त्याची फसगत होणार नाही. मी चॅलेंज देऊन सांगतो. तुम्ही असं पाऊल उचलाल चुकीच्या ठिकाणी जाण्यासाठी, परमेश्वर तुम्हाला ते पाऊल मागं घ्यायला लावेल. तुम्ही त्या खड्ड्यात पडणार नाही. मी तुम्हाला चॅलेंज देतो. होली स्पिरिट असणं खूप गरजेचं आहे. काही लोकांना खूप कौतुक वाटतं. मी लोणावळ्याला सेवेला गेलो, मी तिथं मार खाऊन आलो. मी पनवेलला सेवा करायला गेलो, मी तिथं मार खाऊन आलो. मी दिल्लीला गेलो, मी तिथं. म्हणजे गडबड ह्याच्यात आहे. मार खायचा अभिषेक आहे म्हणे माझ्यावर. माझी संत पौलासारखी सेवा आहे पास्टर. लोक मला मारतात. बायबल जर माहीत नसेल ना तर असं घडतं. ते जे तत्व आहेत बायबलचे त्याचा उपयोग करायला सुरुवात करा. आलिशा आतमध्ये घरात बसलाय, मस्त त्याचं काय काम चाललं असेल, भारी बसला असेल एकदम, बायबल वाचत काहीतरी करत. हे प्रभू तुला धन्यवाद. असिस्टंट आला, ए आलिशा ते वैरी आलेत, सगळ्या बाजूंनी घेरलंय, आपल्याला असं केलंय, आता आता मरणार, तुझ्या नादानी माझा पण जीव गेला, माझी आई बोलवत होती त्याच्या मागं जाऊ नको, एक दिवशी मरशील, मी गेलो असतो तर बरं झालं असतं, मी कुठं फसलो, तुझ्या मागं आलो, बाहेर येऊन बघ, त्यांनी आपल्याला घेरलंय, त्यांनी असं केलंय. जरा गप रे, गप गप रे, गप, जा तू बाहेर जा. नाही नाही नाही, बाहेर गेलं तर मला मारतील, तू बाहेर ये. अरे मी प्रार्थना करत बसलोय, काय डिस्टर्बन्स आहे? हां काय झालं बोल. हे बघ वैऱ्याचं सैन्य. आता आलिशा काही प्रेयर नाही करत, हे परमेश्वरा आता हे सैन्य आलंय, मी काय करू? हे देवा याचे डोळे उघड. कधी कधी आपल्या लोकांचे डोळे उघडावे लागतात. हे देवा याचे डोळे उघड आणि त्यांचे आंधळे कर. किती लोक आमेन म्हणतील? आलिशासाठी वैऱ्याचे डोळे आंधळे झाले. ही स्कीम जुन्या कराराची का फक्त? हॅलो, ही स्कीम फक्त ऍक्टिवेट होती का जुन्या करारामध्ये? एवढं रिचार्ज करा, लाईफ टाईम इनकमिंग फ्री. ते जिओवाल्यांनी फसवले तुम्हाला. आणि सगळ्यांनी जे धडाधड रिचार्ज करून टाकलेत, लाईफ टाईम फ्री, लाईफ टाईम फ्री, लाईफ टाईम. अरे कुणाची लाईफ आणि कशाचं फ्री? परत रिचार्ज चालू केले. हे मोबाईलचं रिचार्ज नाहीये. जर जुन्या करारात घडतं आज पण घडेल. हे देवा मी लोणावळ्यात चाललोय, ते वैरी जे असतील त्यांना सगळ्यांना आंधळ करून टाका. आजही देव ते काम करतोय. त्यांच्या नजरेस पडणार नाही. तुम्ही समोरून जाल आणि ते शोधतील, ओ किधर गया बे. तुम्ही त्यांना सापडणारच नाही. आणि ते कौतुक बंद करा, फटके खाऊन आल्याच. देवाचा आत्मा तुम्हाला दाखवून देईल की तिथं असं घडणार आहे, तुला काय करायचंय. होली स्पिरिट तुम्हाला रिव्हील करेल. फटके खाऊन 2 वर्षात मरायचंय
का विजडमनी सेवा करून रॅप्चर होईपर्यंत सेवा करत राहायचं, तुमच्या हातात आहे. हालेलुया. संत पौलाच्या काळी येशूचं नावच पोहोचलं नव्हतं, तेव्हा सांगणार कुठं आणि सेवा करणार कशी, तो टाइम तसा होता. पण आज देवाने अशी वेळ दिलेली आहे तुम्हाला आणि मला की आम्ही देवाचं काम खूप समजदारीने करू शकतो. संत पौलाला जर नाशिकवरून लोणावळ्यात यायचं असतं, त्याला बोटीने यायला महिना लागला असता. इकडून वळसा घालून मग तिकडचं ते वातावरण बघून मग तो आला असता. तुम्ही तासात पोचताय, गाड्या आहेत तुमच्याकडं. याचा अर्थ पौलापेक्षा फास्ट सेवा तुम्ही करू शकता. गंमत करत नाही मी. जे तुम्ही बायबलमध्ये वाचलंय, ऐकलंय, त्या वचनांचा उपयोग करा आणि प्रॉफिटिक डायरेक्शन मध्ये जाऊन सेवा करा. कोणाचीच कॉपी करायची नाही. किती लोक आमेन म्हणतील? प्रभू जे सांगतोय ते ऐकायचं. होली स्पिरिट काय लीड करतोय आम्हाला, आमच्या अंतःकरणात प्रभूने काय पेरलंय, आम्हाला पवित्र आत्मा जेव्हा प्राप्त होतो त्यावेळेस तो आत्मा आम्हाला लीड करतो, रिव्हील करतो. तू असं कर, असं करू नको, त्याप्रमाणे तुम्हाला चालायचंय. आजार समजा एखादा कळाला तुमच्या शरीरात असा असा आजार आहे, पाठ दुखते, कंबर दुखते, गुडघा दुखतोय, ऑलरेडी तुम्हाला होली स्पिरिट आहे, ऑलरेडी तुमचे हात अभिषिक्त केलेत. तुमचाच हात गुडघ्यावर ठेवायचा आणि येशूच्या नावात ह्या वेदनेला मी आज्ञा करतो, निघ. आज पास्टर आणि मी समजा एकाच वर्गात आहेत आणि दोघांना, हिवाळे पास्टर आणि मी एकाच वर्गात आहेत. एकाच शिक्षकांनी आम्हाला गणित शिकवलेत. त्यांना पण स्टेप्स माहिती आहे, मला पण स्टेप माहिती आहे. आम्ही दोघांनी सारखे गणित सोडवले, सारखे उत्तर आले, सारखे मार्क पडले. कोणाला काही प्रॉब्लेम आहे? आहे प्रॉब्लेम? सारख्या शिक्षकाचे दोन विद्यार्थी आहेत, त्यांना सारखे मार्क पडले तर प्रॉब्लेम नाही. मग एकाच देवाचे लेकरं आहेत, मग एक पुढे जातो एक मागा, असं का? याचा अर्थ कुठंतरी सांगितलेली स्टेप चुकली. हालेलुया. पवित्र आत्मा प्राप्त करा, त्याची कृपादानं प्राप्त करा. त्याने जे आम्हाला दिलंय, देवाचं सामर्थ्य आम्हाला प्राप्त झालंय, ते आम्ही प्राप्त करायचंय. आणि ते फळं जी आत्म्याची आहेत ती आमच्या जीवनातून झळकली पाहिजेत. जी कृपादानं आपल्याला दिलेत त्या कृपादानांमध्ये आम्हाला पुढे चालायचंय. किती लोक आमेन म्हणतील? आपलं कृपादान ओळखा. सगळी मिळालेत, पण देव कोणतं ऑपरेट करायला सांगतोय, तोच आत्मा देवाने तुम्हाला आणि मला दिलेला आहे. तेच सामर्थ्य देवाने तुम्हाला आणि मला दिलंय. देव जो बाप अग्नी आहे, देव जो पुत्र अग्नी आहे, देव जो पवित्र आत्मा अग्नी आहे, तो अग्नी आमच्यामध्ये आल्यानंतर आम्ही चमकणार. हालेलुया. आमचं जीवन आशीर्वादित होणार आणि आत्म्याची कृपादानं आमच्या जीवनात झळकत राहणार. किती लोक आमेन म्हणतील?